नमस्कार. आपणच आपलं होणं, आपणच आपल्यासाठी असणं, आपणच आपल्या मदतीसाठी धावणं, आपणच आपल्याशी पटवून घेणं, आपणच आपल्याला समजावणं आणि समजून घेणं, हे फिलिंग खूप खास आणि खूप छान आहे ना. आपण आपल्यासाठी खंबीर उभं राहणं हे मस्त आहे ना. हे मस्त आहेच, पण त्यापेक्षा सुद्धा ते फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण आपल्या पाठीशी आपल्यासाठीच खंबीर उभं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि असं जर का आपण केलं तर काय होतं की म्हणजे काय होईल की एकटेपण, एकाकीपण, रितेपण, अबोलपण, सुनेपण, अनोळखीपण, परकेपण हे जे सगळं आहे ना ते संपेल असं नाही मला म्हणायचं आहे, पण त्याची तीव्रता मात्र नक्की कमी होऊ शकते. एकाकीपण, रितेपण हे तसं प्रत्येकाने थोड्याफार प्रमाणात अनुभवलेलं असतंच. पण या अनुभवाच्या जेव्हा कविता होतात तेव्हा, आणि त्या कविता जर का साक्षात शब्दप्रभू शांताबाईंच्या असतील तर एकाकीपण, रितेपण, अनोळखीपण या बाबतीतलं आपलं एक खोलवर असं पुन्हा एकदा आपलंच असं अंतर्मन व्यापून टाकतं. आता हेच बघा की शांताबाईंची धून ही कविता आहे गोंधण या कविता संग्रहातली. इतकी मस्त कविता आहे ना की त्यातली प्रत्येक ओळ आणि शब्द असं आपल्याला भेदून जाते ती कविता. धून. त्वचेसारखे एकाकीपण जन्मापासून जीवास जडले, काळोखाचे चिवट धागे प्राणांच्याही खोल भिडले. इथे शब्दरचना कशी आहे बघा की त्वचेसारखे एकाकीपण जन्मापासून जीवास जडले. म्हणजे हे बरोबर आहे की त्वचा, आपली त्वचा आणि आपण हे असं वेगवेगळं करता येत नाही, तर ते आपल्या जन्माबरोबरच आपली त्वचा आपल्याबरोबर असतेच. आपली त्वचा आणि आपण असं वेगळं होऊ शकत नाही. इतकं हे एकाकीपण आपल्या जन्मापासून आपल्या जीवाला जडलेलं असतं. त्वचेसारखे एकाकीपण जन्मापासून जीवास जडले, काळोखाचे चिवट धागे प्राणांच्याही खोल भिडले. रस्त्यावर अफाट गर्दी तरी ज्याचा तो एकटा. हे आपणही अनुभवतो की आपण कदाचित खूप गर्दीत उभे असतो, खूप आजूबाजूला माणसं असतात, पण तरीही कुठेतरी आपण एकटेपण फील करतो, एकाकीपण आपल्याला जाणवतं. आपण एकटेच आहोत असं वाटतं. एवढी गर्दी असते आपल्याभोवती, एवढी माणसं असतात आपल्याभोवती, पण तरीही आपण एकटेच असतो. हे अनुभवांचं जे शांताबाईंनी लिहिलं आहे ते आपलंही आहेत अनुभव असे की रस्त्यावर अफाट गर्दी तरी ज्याचा तो एकटा, त्याच्या पावलांपासून फुटतील त्याच फक्त त्याच्या वाटा. झाकल्या पापणी मागे उभे ज्याचे त्याचे खाजगी जग, खाजगी अगदी त्याचे सुख, त्याचे दुःख, त्याची तगमग. कधी मधी आधाराला पुरतो दगड, पुरते भिंत, पूर पाण्यासारखे पुन्हा एकाकीपण वेढते संथ. काय ओळ आहे बघा की पूर पाण्यासारखे पुन्हा एकाकीपण वेढते संथ. प्रत्येक शब्द मी जे आत्ता म्हटलं की असा शब्द काय आणि हे त्याचा अर्थही असा भेदून जातो आपल्याला की पूर पाण्यासारखे एकाकीपण वेढते संथ. वेढते म्हणजे आता पूर पाणी म्हणजे कसं, पूर पाण्याची दिशा अशी निश्चित नाही ना की ते समोरूनच येईल, डाव्या बाजूने येईल, मागच्या बाजूने येईल, असं काही नाही. पूर पाण्याची दिशा निश्चित नाही, ते वेढणं असतं कुठच्याही बाजूने. आणि संपूर्ण सर्वच बाजूनी पूर येतो तेव्हा ती
सगळ्या बाजूने ते पाणी शिरत येतं आतमध्ये आणि ते येतं तेही कसं एकदम संथपणे, असं धाडकन आलं आणि निघून गेलं किंवा ते विरलं जिरलं असं काही होत नाही. ते संथपणे येतं आणि वेढतं आपल्याला. तसं एकाकीपण, पूर पाण्यासारखं एकाकीपण वेढते संथ. अवतीभवती पसरू बघतो अंतर्वर्ती केंद्रामधून, घणाघातासारखी आत घुमत असते आतमधून. हे एकाकीपण यात जे मांडलंय ते इतकं कमालीचं एकाकीपण, म्हणजे भयंकर वगैरे आहे असं. अर्थात इथला प्रत्येक शब्द आणि ती ओळ आणि त्याचा अर्थ भेदून असा जाणारा आहे. अर्थात त्या शब्दप्रभू शांताबाईंच्या कविता आहेत, त्यामुळे ते अपेक्षितच आहे. इथेच लगेच पुढे अजून एक अशी छान कविता आहे, निर्वात. गाढ स्नेह असला तरी कधी येतात असे क्षण, दोघांच्याही मनांमध्ये दाटून येते एकटेपण. व्यक्तित्वाचा मूढ मुखवटा, त्याच्या मागे विराट पोकळी, गर्द राने, एकाकी वाटा, चांदण्यात न्हालेली तळी. हे बघा कसं आहे की काही वेळेला असं आपण अनुभवतो ना की अनेक माणसं आपल्याला वाटत असतात की हे माझे मित्र आहेत, ही माझी मैत्रीण आहे, यांच्याशी माझं खूप छान मित्रत्वाचं नातं आहे, मैत्री आहे. असं असताना देखील मनांमध्ये कुठेतरी असं एकटेपण असं दाटून आलेलं असतं. आणि तेच इथे त्यांनी म्हटलंय की गाढ स्नेह असला तरी कधीतरी येतात असे क्षण, दोघांच्याही मनांमध्ये दाटून येते एकटेपण. व्यक्तित्वाचा मूढ मुखवटा, त्याच्या मागे विराट पोकळी, गर्द राने, एकाकी वाटा, चांदण्यात न्हालेली तळी. तोंड फिरवून बसते आभाळ, बंद होतात दिशा दाही, एकमेकात शिरायला रस्ताच मुळी सापडत नाही. कसं आहे, किती भयंकर आहे की एकमेकात शिरायला रस्ताच मुळी सापडत नाही. शब्द सारे होतात मुके, उग्र नकारांकित मन, ओळखीच्या पोटातही ही अनोळख किती विलक्षण. ओळख असते माणसांची, हे बरोबर आहे ना, की ओळखीचं वाटतंय सगळं, पण ओळखीच्या पोटातली ही अनोळख विलक्षण असते. आणि तेच शांताबाईंनी इथे म्हटलंय की शब्द सारे होतात मुके, उग्र नकारांकित मन, ओळखीच्या पोटातली ही अनोळख किती विलक्षण. आत्म्यांच्या अलौकिक जवळिकीलाही सीमा असतात. कधी नुसते देहावरचेच खाज, खड्डे, डाग दिसतात. अशा वेळी करशील काय? हातचा हातच सोडून देशील? अभिमानाने ताठ असशील की अशरणतेने रडशील? उंच कडा मागे उभा, पुढे अथांग दरी भयान, स्नेहशून्य निर्वातात सावरशील, झोकशील प्राण. शांताबाईंनी शेवट हे असे प्रश्न विचारलेत की असं एकाकीपण जर का आलं की ओळखीचे लोक आहेत, ओळखीची माणसं आहेत, स्नेह चांगला आहे असं वाटतंय, पण तरी देखील त्यात विलक्षण अनोळख आहे, तर मग अशा वेळेला काय करशील? हातचा हातच सोडून देशील? अभिमानाने ताठ असशील की अशरणतेने रडशील? उंच कडा मागे उभा, पुढे अथांग दरी भयान, स्नेहशून्य निर्वातात सावरशील, झोकशील प्राण. हे असं एकाकीपण इतकं वाट्याला आलं की काय होणार, एक खोलवर कुठेतरी सारखं ते एकाकीपणाचं दुःख सलत राहतं. अशीच एक कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे डोंगरावर. डोंगरावर सपाट जागी मी उभी,
वर ओथंबलेले आभाळ, स्वच्छ निळाईत डवरून आलेली ढगांची शुभ्र माळ, सुसाट वारे अंगाला झोंबणारे, पदर खेचणारे आग्रही, प्रत्येक गवत पात्यावर तिरप्या सूर्यकिरणांची सोनेरी सही. वर्णन किती छान केलंय. निसर्गाचं वर्णन असलं तरी त्यात एकटेपणाच आहे. छाती भरभरून घेतला श्वास मी, प्यायले निर्भर वारा, डोळे विस्फारून आत भिनवला आसमंत सारा. वाटले मला मी साऱ्या जगाहून उंच, अस्पर्श, अलग. उजळून आली आतून आतून एक अलौकिक झगमग. दूर खाली दरीत अनामिक गाव, भातुकलीच्या खेळात मांडलेले, तिरप्या उन्हाचे झोतच्या झोत वरून खाली सांडलेले. विश्वाकार व्यथा सामावली संपुटात, गेली पार वाहून. दैवी समाधानात निघाली अवघी अंतःसृष्टी वाहून. आला तसाच तो क्षण कालप्रवाहात वाहून गेला. सुख इतके साधे असते तेव्हा कळलेच नव्हते मला. आला तसाच तो क्षण कालप्रवाहात वाहून गेला. सुख इतके साधे असते तेव्हा कळलेच नव्हते मला. शांताबाईंच्या या एकाकीपणा मांडणाऱ्या या कविता. हे एकाकीपण सरलं तर पाहिजेच, संपलं पाहिजे. एकाकीपण सरणं फार महत्त्वाचं. मग त्याच्यासाठी योग्य असा काय मार्ग, तर आपणच आपल्या मागे खंबीर उभं राहणं, तर ते एकाकीपण संपेल. एक कविता आहे शांताबाईंची, उतरत्या उन्हामध्ये. उतरत्या उन्हामध्ये सूर सारे दूर गेले, खिन्न कातर वेळेला वारे सुद्धा जड झाले. दिशा दिशांतून आता जळे काळोखाचा धूप, मन आतुरे बघाया अरूपाचे रंगरूप. गच्च अबोलपणाची सुटो मिठी जीव घेणे. काय सुंदर शब्द आहेत. गच्च अबोलपणाची सुटो मिठी जीव घेणे, वाचा स्वयंभू प्रकटो सारी उतरून लेणे. नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा, एक सूर खरा लागो उंच चढवून गळा. स्वप्न तेवता डोळ्यात वर पापणी मिटावी, अनोळखी दुराव्यात जुनी ओळख पटावी. रक्ताहून सनातन तरी श्वासाहून नवे, असे अंतरीचे गुज आज खोलायला हवे. आज पाण्याहून व्हावा जीव नितळ निर्मळ, आणि भरून वहावी तुझ्या छायेशी ओंजळ. आज पाण्याहून व्हावा जीव नितळ निर्मळ, आणि भरून वहावी तुझ्या छायेशी ओंजळ. शांताबाई शेळके. शब्दोत्सव सुखोत्सव. थँक्यू.